अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी गणेश भिका इंगडे यांची निवड. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई मंडळ अध्यक्ष गणेश भिका इंगडे भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवेदादा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष पाटील दानवे यांच्या विशेष पुढाकाराने ही निवड करण्यात आली. गणेश इंगडे यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन पक्षाने ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. आपल्या निवडीबद्दल बोलताना गणेश इंगडे यांनी पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार संतोष पाटील दानवे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून प्रदेशात भाजपचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व अनुसूचित जमाती घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. गणेश इंगडे यांच्या महत्त्वाच्या निवडीमुळे संपूर्ण परिसरात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले. त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून, भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि भावी राजकीय व सामाजिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना.